सुदिनम. आज आपण काय पाहूया? नाट्यशास्त्राचा पहिला अध्याय तुम्हाला अभ्यासाला आहे. नाट्यशास्त्र आणि संस्कृत साहित्याचा इतिहास असा हा तुमचा पेपर आहे. नाट्यशास्त्र काय आहे तर याची जी कथा आहे, निर्मितीची कथा, ती तुम्हाला याच्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं की कसं निर्माण झालं बाबा नाट्यशास्त्र. मुळामध्ये नाट्यशास्त्राची आवश्यकता काय? कारण उपजीविकेची साधनं काही कमी नाही आहेत, भरपूर आहेत. मग असं असताना पुन्हा हे नाट्य कशासाठी हवं आहे? नाट्य आहे तर मग त्याचं शास्त्रही कशासाठी हवं आहे? या सगळ्याची उत्तरं आपल्याला या पहिल्या अध्यायामध्ये नाट्यशास्त्राच्या मिळतात. हे नाट्यशास्त्र लिहिलं कोणी तर भरत मुनींनी हे लिहिलेलं नाट्यशास्त्र आहे. तर बघूया आपण भरत मुनींकडे कोण आणि कसे नाट्यशास्त्रासाठी आलेले. अथ प्रथमोऽध्यायः. प्रणम्य शिरसा देवौ पितामह महेश्वरौ नाट्यशास्त्रं प्रवक्ष्यामि ब्रह्मणायदुदाहृतम्. कुणाला नमस्कार केला? पितामह महेश्वर. पितामह म्हणजे ब्रह्मदेव आणि महेश्वर म्हणजे शंकर. यांना नमस्कार करून शिरसा प्रणम्य काय सांगतात? ब्रह्मणायत उदाहृतम नाट्यशास्त्रम तत् प्रवक्ष्यामि. प्रवक्ष्यामि म्हणजे सांगतो. काय सांगतो? किं प्रवक्ष्यामि? नाट्यशास्त्रम प्रवक्ष्यामि. नाट्यशास्त्र सांगतो. कसं आहे हे तर ब्रह्मणा उदाहृतम म्हणजे जे ब्रह्मदेवांनी सांगितलेलं आहे ते नाट्यशास्त्र मी तुम्हाला सांगतो. कसं आहे हे नाट्यशास्त्र तर समाप्तजप्यं व्रतिनं स्वसुतैः परिवारितम् अनध्याये कदाचित्तु भरतं नाट्यकोविदम. त्यांनी नाट्यशास्त्राच्या बाबतीत कसं निर्माण झालं हे सांगायला सुरुवात केली. आता बघा, हा जो श्लोक आहे याच्यामध्ये कुठे क्रियापद आपल्याला दिसत नाही आहे. त्यामुळे हा श्लोक जो आहे तो पूर्ण अर्थ त्याचा होत नाही. ज्या वेळेला असे येतात तेव्हा दुसरा श्लोक पण आपण गृहीत धरायचा असतो एकवाक्यतेसाठी. पुढच्या श्लोकात काय म्हणलं? मुनय पर्युपास्य एन मात्रेय प्रमुखा पुरा पप्रच्छुस्ते महात्मानः नियतेंद्रिय बुद्धयः. इथे आपल्याला सापडलं क्रियापद पप्रच्छुः. पप्रच्छुः म्हणजे विचारले. कुणी कुणाला काय विचारलं पाहूया. महात्मानः ते महात्मानः पप्रच्छुः. त्या महात्म्यांनी विचारले. हे कसे आहेत? नाट्यशास्त्राची जे विचारणा करतात त्याच्याबद्दल जाणून घेऊ इच्छित आहेत. हे कसे आहेत? नियतेंद्रिय बुद्धयः म्हणजे ज्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात आहे, इंद्रिय विजयी लोक आहेत आणि त्यांची बुद्धी ही सुद्धा म्हणजे अंतःकरणसुद्धा त्यांच्या ताब्यात आहे असे. म्हणजे नियमित वेदविहित आचरण करणारे हे सगळे महात्मा मुनी आहेत. मुनयः. कोण मुनयः? आत्रेय प्रमुखाः. आत्रेय प्रमुखाः म्हणजे काय? आत्रेय ऋषिः प्रमुखः यस्मिन् तत् सहा चमू. जे ज्या समूहामध्ये आत्रेय ऋषी मुख्य आहेत अशा सर्व मुनींचा समुदाय आलेला आहे आणि ते विचारतायत. बरं, ते काय, ते कुठे आले, कुणाकडे आले आणि कसे आले? बघा, वरच्या श्लोकात जाऊया आता. भरतम नाट्यकोविदम. भरतांकडे आलेलं. भरतम पप्रच्छुः भरतांना विचारले. आता जरी इथे एकवचन दिलेलं असलं तरी मराठी भाषेमध्ये आपण आपल्यापेक्षा मोठ्यांना अरेतुरे करत नाही. त्यामुळे आपण भाषांतर करताना भरत मुनींना विचारले असं करायला अजिबात हरकत नाही. पप्रच्छुः भरतम पप्रच्छुः. हे भरत कसे होते तर नाट्यकोविदम. सगळे बघा द्वितीयेमध्ये जे आहेत ती सगळी त्यांची विशेषण आहेत. प्रथमेची विशेषणं आपण सगळी मुनींना लावली. आता द्वितीयेतली सगळी विशेषणं ही भरत मुनींना लागणार आहेत. नाट्यकोविदम. कोविद, कोविद शब्दाचा अर्थ काय की विद धातूचा अर्थ ज्ञान असणारा. नाट्यशास्त्राचं ज्याला उत्तम ज्ञान आहे
नाट्याचं उत्तम ज्ञान ज्यांना आहे अशा भरत मुनींना विचारलं. आता अजून बघा द्वितीयेमध्ये काय आहे. समाप्त जप्यम व्रतिनम स्वसुतैहि परिवारितम. परिवारितम हे पण द्वितीयेत आहे. अर्थ काय होतो. समाप्त जप्यम म्हणजे ज्यांचा जप वगैरे नित्यकर्म जे आहे ते संपलेलं आहे. व्रतिनम म्हणजे ते पण कसं आहेत, आज आलं मनात केलं, उद्या आलं नाही केलं असं नाही, तर व्रतिनम व्रतस्थ राहून ते सुद्धा जितेंद्रिय आहेत. आणि स्वसुतैहि परिवारितम म्हणजे त्यांच्या आपल्या परिवारासोबत असणाऱ्या भरतांना. कधी विचारलं, किती डिटेल दिलेत बघा त्यांनी. कधी विचारलं. अनध्याये म्हणजे अनध्यायाचा अर्थ सुट्टीचा दिवस. ज्या दिवशी अभ्यासातून सुट्टी आहे त्या दिवशी हे सगळे आत्रेयादी पर्युपास्य. पर्युपास्य म्हणजे यांच्याकडे जाऊन, लबंत आहे ते, यांच्याकडे जाऊन या आत्रेय प्रमुख मुनींनी विचारलं. म्हणजे संपूर्ण जर अन्वय करायचं झाला आहे 2 श्लोकांचा नंतर कसा होईल. नियतेंद्र बुद्धयः महात्मानः आत्रेय प्रमुखाः मुनयः. पुरा आधी घ्यायला लागेल. पुरा एकदा कधी पुरा. नियतेंद्रिय बुद्धयः आत्रेय प्रमुखाः मुनयः महात्मानः अनध्याये समाप्तजप्यं व्रतिनं स्वसुतैः परिवारितं नाट्यकोविदं भरतं पप्रच्छुः. कदाचित तू हे पण सुरुवातीला. पुरा कदाचित तू हे सुरुवातीला लावायचं. म्हणजे अर्थ पूर्ण कसा होता. पूर्वी कधी एकदा जे जितेंद्रिय आहेत असे आत्रेय प्रमुख, आत्रेयादी मुनी महात्मा यांनी जप समाप्त झाल्यावर व्रतस्थ असलेल्या आणि आपल्या कुटुंबासोबत परिवारासोबत असणाऱ्या भरतांना, नाट्यविशारद अशा भरतांना सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडे जाऊन पर्युपास्य पपृच्छुः त्यांच्याकडे जाऊन विचारते झाले. काय विचारलं. योऽयं भगवता सम्यक् ग्रथितो वेदसंहितः नाट्यवेदं कथं ब्रह्मन् उत्पन्नः कस्य वा कृते. प्रश्न विचारला त्यांनी की तुम्ही हा जो म्हणजे ह्याच्या आधी रचना नाट्यवेदाची झालेली. नाट्याला बघा पंचमो वेद हा म्हटलेला आहे. 4 वेद प्रसिद्ध आहेत. 5वा वेद म्हणून इतिहासही म्हटला जातो. 5वा वेद म्हणून हा असा नाट्यवेदही आहे. हा जो तुम्ही वेदसंहिता म्हणजे वेदाला संमत, वेदाला बाहेर सोडून नाही तर त्याच्या अनुकूल असा जो तुम्ही ग्रथन केलेला आहे नाट्यवेद, तो हे ब्रह्मन, हे ऋषी कस्य कृते उत्पन्नः कथम आणि कस्य कृते उत्पन्नः तो कसा उत्पन्न झाला आणि कोणासाठी निर्माण केला गेला हे आम्हाला सांगा. दुसरं कत्यंगः किं प्रमाणश्च प्रयोगश्चास्य कीदृशः सर्वमेतद् यथा तत्त्वं भगवन् वक्तुमर्हसि. त्याची अंग किती आहेत. किती अंगांचा हा वेद आहे. किं प्रमाण किती मोठा आहे आणि ह्याचा प्रयोग विनियोग हा सुद्धा कसा करायचा असतो हे सगळं यथातत्व म्हणजे यथावत आम्हाला सांगावे. ठीक.